हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि राम राम भाईयो. तर नाईट शिफ्ट संपवून आपण निघालो आहोत घराच्या दिशेने आणि सकाळचे वाजले आहेत 8. आणि हा पहा सकाळचा नजारा, खवळलेला समुद्र. बाकी सगळा शुकशुकाट पावसाळा असल्यामुळे. कधीही बसचा पिछा करू नये, कुठेही ब्रेक मारू शकतात हे लोक अर्जंट वाला. लेफ्टला जागा आहे तरी पण आम्हाला राईटला चालवायची आहे गाडी मित्रांनो. तर असा हा गर्दी नसलेला सकाळच्या वेळेचा मार्केट. किती छान, गर्दी नाही, काय नाही, ट्रॅफिक नाही, सरळ घराकडे. आणि अजून 1-2 तासांनी आलात ना मित्रांनो, इथे दुनियाभरची ट्रॅफिक भेटेल. चल रे देवा, सिग्नल चालू. तर असं गजबजलेलं बँड्रा स्टेशन फुल गर्दीमध्ये. आणि आपला मित्र हा बघा, बाय बाय बाय. चला, ह्यांना स्टेशनला सोडून आपण आपल्या मार्गे जाऊया मित्रांनो. काय असं मित्रांनो, कामावरून इकडे यायला नियमित गाड्या आहेत, कंटिन्यू आहेत, रिक्षापेक्षा कंटिन्यू आहेत. पण कसं असतं, 30 रुपये एका राऊंडला घालवणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. तर आपण स्टेशन रोडला जाताना जर का त्यांना ड्रॉप आउट केलं तर काही प्रॉब्लेम नाही होत मित्रांनो, आरामात आपण जातो. तर मदत म्हणून एक आपल्या कलिगलाच ड्रॉप करतो मी, बाकी काही नाही. तर असा हा दिवस आज आपल्याला ब्लॉग मध्ये पाहायला भेटतोय मित्रांनो, अर्ली मॉर्निंगचा. काहीतरी मसाज आहे. हा, तर आपण होतो दिवसावर आणि पाऊस नाही, काही नाही, पण वातावरण मित्रांनो खूप जास्त नाही बोलता येणार, थंड हवा खूप आहे वाऱ्यामध्ये. तर वारा पण सुटलेलाच आहे म्हणून मी रेनकोट नाही घातलाय. म्हटलं सुकच आहे, पाऊस थांबलाय, सगळं काय आहे, तर काय गरज वाटली नाही घालायची. जशी काल येताना आपण घातलेलं होतं, कॅरी केलेलं होतं, त्याप्रमाणे आता गरज वाटत नाहीये. कारण का ओलावा कुठेच नाही मित्रांनो, सगळं सुकलंय. आणि सुकल्या कारणामुळे कसं आहे, चिखल उडणारच नाही चिखल सुक्क असल्यामुळे. ते काही पॅचेस आहेत ते थोडेसे ओले आहेत, पण क्लीन अँड क्लिअर. म्हणजे जास्त ओलावा नाही रस्त्यावर, त्यामुळे चिखल आणि घाण त्यातली काही पद्धत नाही मित्रांनो. तर मस्तपैकी आपण आता रिकाम्या रोडवर राईड करत जाऊया. एक दिवशी ही आपल्याकडे ही नाही घेणार मी, हिमालय नाही घेणार मित्रांनो, कधीच नाही. त्यापेक्षा एक 4 व्हीलर घे. 4 व्हीलर आपल्याला चालवायचीच नाही, तर 2 व्हीलर मध्ये काय घ्यायचं आपण. ड्रीम्स आपले मोठे आहेत मित्रांनो. तर वेट करून त्याच्यासाठी थांबलं तर किती भारी होईल. एकदाच हात मारायचा मोठा, ते काय म्हणतात त्याला, म्हणतो ना आपण, म्हणी
मराठीमध्ये म्हणतात म्हणी, म्हणजे कुणीतरी बोलून गेलंय, झाकली मूठ 1.25 लाखाची. तर एकदाच मूठ झाकायची आणि मोठी गाडी घ्यायची मित्रांनो. वेट करू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाहीये. स्ट्रगल मध्ये नाही भेटलेली, बिना स्ट्रगलच्या गोष्टी भेटतात ना मित्रांनो, मजा नाही त्याच्यात तो आपुलपणा नाही वाटत मित्रांनो. म्हणजे एक कनेक्शन नाही बनत त्याच्यात. म्हणजे कसं आता सांगू तुम्हाला, मेहनतीची गाडी म्हणतात ना, तसं नाही वाटत. तर थोडा स्ट्रगल गरजेचं आहे. आणि अरे बापरे, आलो आपण खड्डे असलेल्या जागेवर. स्ट्रगल गरजेचं आहे मित्रांनो. आणि म्हणजे फील येण्यासाठी स्ट्रगल गरजेचं आहे मित्रांनो. स्ट्रगल नाही आहे तर मग मजा नाही आहे मित्रांनो. तर नक्कीच आपण स्ट्रगल करूया, स्वतःच्या हिमतीवर घेऊया. कोणाचा सपोर्ट काही नसताना मी गाडी घेतली हे म्हणण्यात जी मजा असते ना मित्रांनो, ती कुठेच नाही आणि कशातच नाही. घेऊ थोडासा वेळ निघून गेला, वेळेप्रमाणे सगळं काय भेटत जातं मित्रांनो. देवाने काहीतरी तुमच्यासाठी मोठं झाकून ठेवलंय. आपण 4 पैसे मागतो, पण देव तुमच्यावर 10 पैसे देण्याचा विचार करून ठेवलेला असतो मित्रांनो देवाने. सो वेट करा, देव काय देतोय ते घ्या, एक्सेप्ट करा आणि पुढच्या मार्गाला लागा मित्रांनो. आणि लाईफ एकदाच येते मित्रांनो, पूर्णतः जगाच्या लाईफची पूर्ण मजा घेऊन जगा मित्रांनो. तरच ते जगण्यात वेगळी मजा असते. अरे यार, आजोबा आहेत रमे गमे सोमे, हा कोडवर्ड आहे मित्रांनो. जे एकदम मराठीत म्हटलं तर रमत गमत, म्हणजे त्यांना काहीच पडलेलं नसतं की लवकर पोचायचंय किंवा टाइमात जायचंय आपल्याला. काय नाही, उशीर झाला तरी चालेल मित्रांनो. असे जे असतात ना, त्यांना मी नाव ठेवतो रमे गमे आणि सोमे. आपल्या लोकांना काही आयुष्यात कसलीच घाई नसते. जग पुढे चालले तरी पण आम्ही येणार, हळूहळू येणार, असं असतं. खड्डे मोठे मोठे. एक पावसाळा येतो आणि त्या रस्त्याची वाट लावून जातो. दोष कोणाला? पावसाला. न बनवलेल्या चांगल्या रस्त्यांना नाही, चांगल्या न बनवलेल्या रस्त्यांना नाही मित्रांनो, फक्त देखावा आहे, बाकी काही नाही. लेफ्टचं सिग्नल देऊन चाललाय. घरचे गुस्ताखी, कोणता तरी कचऱ्याचा ट्रक गेलाय वाटतं इकडून, पूर्ण काळ्या रेषा आखत गेलाय मित्रांनो आणि रस्त्याची वाट लावून गेलाय. सगळे हे बघा, काळा काळा घाण रेतीचा ट्रक गेल्यासारखं वाटतं मित्रांनो. इथून सगळं सांडत गेलंय बघ, दिसतच असेल तुम्हाला रस्त्यावरती. काळे काळे जे डाग दिसतात ते त्याचेच आहेत.
तर अशाच प्रकारे मित्रांनो, चालता चालता बोलता बोलता आपण पोहोचलो आहोत विले पार्लेला. आणि ही महाराजांची मूर्ती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आरसा एवढा लांब कुणी घेतलाय? आता बरोबर आहे. आरसे आरसे आरसे. गर्दी नाही, बट लेफ्टला जाणाऱ्यांनी गर्दी करून ठेवते मित्रांनो. तर इथे घुसवूया आपण. ही थार थार. मित्रांनो, थोडे दिवस आधी फादर्स डे गेला. तर फादर्स डे बद्दल मला एक विचारायचं होतं की कोणी कोणी आपल्या वडिलांना मिठी मारले. लोक असतात ते जरा मुश्किल वाटतं मिठी मारणं, पण त्यांना सिच्युएशन आली की होऊन जातं ते मित्रांनो, फ्लो मध्ये. कोण आहे का पिरपूर करतोय? ये गड. आता हा ट्रक राईटला गेलाय. हे बघा, पछाड पाडत चाललाय सगळं. भेटला तर नक्की चांगलं, रस्त्याची वाट लावत चाललाय म्हणून. पण भेटला पाहिजे मित्रांनो. मला वाटत नाही हे ताजं आहे आताच. हे फरफटलेलं आहे खूप वेळ आधीच. शॉर्ट साठी व्ह्यूज कमी होत आहेत मित्रांनो थोडे, कारण का एक्सपेक्टेशन खूप जास्त असतं मित्रांनो शॉर्ट्स वरती, आणि तसे शॉर्ट्सही असतात. पण आता थोडस नवीन काहीतरी बघितलं पाहिजे आपण. जे घडतंय तेच टाकतो मी, पण नवीन म्हणजे असं काहीतरी नवीन घडलं. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनी जवळ. तर हळूहळू आपण वळूया व्हिडिओ एंड करायच्या दिशेने. तर मित्रांनो, इथपर्यंत आपण कायम व्हिडिओ एंड करतो मित्रांनो. सो सिग्नल तो दे भाई, सिग्नल तो दे.
सिग्नल नाही काय नाही आपलं चाललंय. हा तर आपण होतो इथे आपल्या व्हिडिओचा इथे एंड होतो मित्रांनो. तर व्हिडिओ आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तर व्हिडिओ पाहत राहा, बघत राहा व्हिडिओ, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या घरातील बाकीचे सदस्य असतील त्यांना पण सांगा शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला. मित्रांनो आपल्याला गरज आहे आता सबस्क्रायबरची. तर प्लीज शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. आता काय कबड्डी काय पोरी आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मित्रांनो. स्टे ट्यून.